हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण आपला एक नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, 12th स्टँडर्ड फिजिक्सचा न्यू चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे, आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं ते मी सांगितलं होतं तुम्हाला. या चॅप्टर मध्ये आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, काय स्टडी करायचंय आपल्याला या चॅप्टर मध्ये? फ्लुइड मेकॅनिक्सचा स्टडी करायचा. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ दी फ्लुइड्स. ओके, त्यामध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. त्यातला एक पार्ट आहे फ्लुइड स्टॅटिक्सचा. ठीक आहे, फर्स्ट पार्ट फ्लुइड स्टॅटिक्सचा स्टडी करायचा आहे आणि लेटर पार्ट आहे फ्लुइड डायनॅमिक्सचा. फ्लुइड स्टॅटिक्सचा पार्ट आणि फ्लुइड डायनॅमिक्सचा पार्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा. ठीक आहे, सो याचा जो इंट्रोडक्टरी पार्ट होता, ज्यामध्ये फ्लुइड म्हणजे काय किंवा हे फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे काय, फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, यांचा स्टडी आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये केलेला आहे. आणि जो पॉइंट आपण लास्ट लेक्चर मध्ये इनकम्प्लीट ठेवला होता, जिथून आजचं लेक्चर स्टार्ट करायचं आहे आपल्याला, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे, तसं तर प्रेशर म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सो एखादा सरफेस आहे, त्या सरफेसवरती नॉर्मली एफ एवढा फोर्स ऍक्ट झाला आणि त्याचा सरफेस एरिया ए आहे, तर प्रेशर किती असणार आहे? एफ बाय ए. यात काय लक्षात ठेवायचं? हा जो फोर्स असणार आहे त्या सरफेसला कसा असला पाहिजे? नॉर्मल फोर्स असला पाहिजे. नॉर्मलचा अर्थ काय होतो? परपेंडिक्युलर. नॉर्मलचा अर्थ काय होतो? परपेंडिक्युलर. सो परपेंडिक्युलर फोर्स और द नॉर्मल फोर्स ऍक्टिंग ऑन अ सरफेस पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड ऍज अ प्रेशर. ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केली. मग त्यामध्ये त्याचं युनिट पाहिलं. एसआय सिस्टीम मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं, ज्याला आपण पास्कल म्हणतो. सीजीएस सिस्टीम मध्ये ते डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असतं. ठीक आहे, आणि या दोघातलं हे झालं सीजीएस सिस्टीम मधलं युनिट, हे झालं एसआय सिस्टीम मधलं युनिट. या दोघातलं इंटर रिलेशन कसं फाइंड आउट करायचं ते ऑलरेडी 11th स्टँडर्ड मेजरमेंट चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, सो सिंपल आहे. ठीक आहे, याला प्रेशरला आणखीनही काही युनिट आहेत, जसं की बार, ऍटमॉस्फिअर, मिलीबार. याचा आपण स्टडी ही प्रेशर जे आपण लिक्विड मधलं, गॅसेस मधलं स्टडी करणार आहोत तेव्हा पाहूयात. ठीक आहे, पहा, सो प्रेशर म्हणजे काय? यामध्ये सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवायची? एखाद्या सरफेसवरती त्या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मली फोर्स ऍक्ट झालाय, तो पर युनिट एरिया घेतला तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल? प्रेशरची. ठीक आहे, सो आजचा पॉइंट आपला आहे दॅट इज द प्रेशर ड्यू टू दी लिक्विड कॉलम. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कंटेनर मध्ये आपल्याकडे लिक्विड आहे आणि त्या लिक्विड मध्ये एखादा आपण इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला, एक लिक्विड कॉलम कन्सिडर केला, तर त्या लिक्विड कॉलम मुळे त्याच्या बॉटमला किती प्रेशर ऍक्ट होईल किंवा किती प्रेशर क्रिएट झालेला असेल, त्याचं एक सिंपल डेरिव्हेशन पाहायचं आपल्याला. लक्षात घ्या. ठीक आहे, सो मी काय केलं, एक अशा प्रकारचं कंटेनर घेतलं आणि या कंटेनरमध्ये काय आहे? इथपर्यंत लिक्विड फिल केलेलं आहे. ठीक आहे, सर्टन हाईट पर्यंत या कंटेनरमध्ये काय केलेलं आहे? लिक्विड फिल केलेलं आहे. सुरुवातीला एक सिंपल डेरिव्हेशन पाहूयात आणि नंतर त्यातल्या काही केसेसमध्ये आपण एंटर करूयात. सो पहा, समजा मी या लिक्विडमध्ये असा एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला, लिक्विड कॉलम. ठीक आहे, हे लिक्विड दाखवले मध्ये त्याला रब करतो. कन्सिडर करा की त्यामध्ये काय आहे? कंटेनरमध्ये लिक्विड आहे. सो एक कंटेनर कन्सिडर करायचंय आणि या कंटेनरमध्ये समजा या पॉइंट पर्यंत लिक्विड फिल केलेलं आहे. ओके, आणि त्या लिक्विडमध्ये मी एक इमॅजिनरी सिलेंडर म्हणजेच लिक्विड कॉलम कन्सिडर करतो एक अशा प्रकारचा. ठीक आहे, हा लिक्विड कॉलम झाला आणि या लिक्विड कॉलममुळे त्याच्या बॉटमला इथं किती प्रेशर क्रिएट होणार आहे? पी, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. समजा या कंटेनरमध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडची डेन्सिटी रो आहे. ठीक आहे, आता पहा, आपल्याला पी पॉइंटला जे प्रेशर पाहिजे ते फक्त सध्या पहा, फक्त आपल्याला एवढ्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट झालेलं प्रेशर फाइंड आउट करायचंय. सध्या आपल्याला इकडनं ऍटमॉस्फिअरचं प्रेशर ऍक्ट व्हायलंय, या लिक्विड कॉलमच्या वरतीही एवढ्या पार्टमध्ये लिक्विड आहे, यांचा विचार नाही करायचा आपला सध्या आपल्याला फक्त या लिक्विड कॉलममुळेच त्याच्याच बॉटमला इथं किती प्रेशर क्रिएट झालेलं असेल किंवा किती प्रेशर ऍक्ट होईल ते फाइंड आउट करायचे. लिक्विडची डेन्सिटी मी कन्सिडर केली रो. त्यानंतर ही जी हाईट आहे लिक्विड कॉलमची, ठीक आहे, ही लिक्विड कॉलमची हाईट आपण एच घेऊया आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू आपण स्मॉल जी घेऊयात. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय घेतली? स्मॉल जी. काय फाइंड आउट करतोय आपण?
प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ठीक आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशरची कन्सेप्ट ऑलरेडी पाहिलेली आहे, ती फोर्स अपॉन एरिया असतं, नॉर्मल फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. ठीक आहे, त्या कन्सेप्ट नुसारच आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करणार आहोत. सो प्रेशर काय असेल पॉइंटला, त्या फोर्स अपॉन एरिया. प्रेशर पी या पॉइंटला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं या लिक्विड कॉलममुळे. ठीक आहे, तर त्यासाठी आपला जनरल फॉर्म्युला आपण आता कालच स्टडी केला होता, आता रिवाइज सुद्धा केला. तो काय आहे, फोर्स अपॉन एरिया. आता पहा, आपण लिक्विड कॉलममुळे त्याच्याच एका बॉटमला असलेल्या पॉइंटला प्रेशर काय असणार आहे, किंवा बॉटम सरफेसला, या बॉटम सरफेसला प्रेशर काय ऍक्ट होणार आहे ते फाइंड आउट करतोय, फक्त तेवढ्या लिक्विड कॉलममुळे. आता पहा, हा जो लिक्विड कॉलम आहे त्याचं वेट, ठीक आहे, आणि त्याचं वेट आणि हा एरिया इथला समजा सरफेस एरिया ए आहे, हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला काय मिळेल, प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. सो पी इक्वल्स टू फोर्सच्या जागी काय येईल, वेट डब्ल्यू डिवायडेड बाय एरिया. कारण पहा, या सरफेसवरती किती फोर्स ऍक्ट होतोय लिक्विड कॉलममुळे, जर तुम्ही असं विचारलं प्रश्न, या लिक्विड कॉलममुळे हा जो बॉटम सरफेस आहे त्या लिक्विड कॉलमचा, तिथं किती फोर्स ऍक्ट होतोय, तर या टोटल लिक्विड कॉलमचं वेट म्हणजे तो फोर्स झाला, आणि त्याला या एरियानं डिवाइड केलं तर आपल्याला प्रेशर मिळेल. मग वेट काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन अपॉन हा एरिया ऍज इट इज. आपल्याला माहिती आहे मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे वेट असतं. मग पुढे प्रेशर इक्वल्स टू, मात्र मास काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू हा जी ऍज इट इज डिवाइड मध्ये हा ए ऍज इट इज. पहा काय केलं, आपल्याला माहितीये मास काय असतं, मास इज द व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. मास इज द व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. सो या लिक्विड कॉलमचं समजा मास स्मॉल एम आहे, त्याचा व्हॉल्यूम व्ही आहे, डेन्सिटी तर टोटल लिक्विडची जी आहे तीच त्या लिक्विड कॉलमची असेल, कारण तेच लिक्विड आहे, ती रो आहे. सो व्हॉल्यूम, या लिक्विड कॉलमचा व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय त्या कंटेनर मधल्या लिक्विडची डेन्सिटी, म्हणजे तुम्हाला त्या लिक्विड कॉलमचं मास मिळेल. आणि पुढे जी आहे डिवायडेड बाय ए. सो पी इक्वल्स टू व्हॉल्यूमला मी एरिया इंटू हाईट लिहिणार. पहा, तुम्ही मेन्शुरेशन 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केला असेल की अशा प्रकारचं जर सिलेंडर असेल आणि हा एरिया जर ए असेल, ठीक आहे, तो एरिया जर ए असेल तर हा एरिया ए आणि हे डिस्टन्स एवढं, आडवं सिलेंडर ठेवलं तर आपण याला लेंथ म्हणतो, उभं ठेवलं तर हाईट म्हणतो. सो ते काय असणार आहे, पर्टिक्युलरली व्हॉल्यूम इक्वल्स टू एरिया इंटू लेंथ असतं ना अशा प्रकारे. सो इथं आपण हे डिस्टन्स कशाने दाखवलंय, ही हाईट झाली सिलेंडरची, आणि त्याचा हा एरिया किती ए. सो व्हॉल्यूमला आपण एरिया इंटू हाईट पुट केलं, हा रो ऍज इट इज, हा जी ऍज इट इज, डिवाइड मधला ए ऍज इट इज. सो हा ए कॅन्सल झाला, ए आणि ए कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहिलं, सो प्रेशर इक्वल्स टू रो इंटू झी इंटू एच. हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमसाठी. ठीक आहे, सो एखाद्या सरफेसच्या वरती किती हाईट पर्यंत लिक्विडचा कॉलम आहे आणि त्याच्यामुळे त्या सरफेसवरती किती प्रेशर ऍक्ट होतं, त्यासाठीचं हे एकदम सिंपल डेरिव्हेशन आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि त्या सिंपल डेरिव्हेशन मध्ये आपल्याला जो फायनल फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळाला तो हा आहे रो इंटू झी इंटू एच, म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ द लिक्विड कॉलम अबोव द गिव्हन सरफेस. ज्या सरफेसला तुम्हाला प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय त्याच्यावरती त्या लिक्विड कॉलमची हाईट, ज्याच्यामुळे क्रिएट झालेलं प्रेशर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय, ती हाईट, लिक्विडची डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, या 3 फॅक्टरवरती ते प्रेशर डिपेंड असतं. कसं केलं परत एकदा पहा. आपण एक कंटेनर घेतलं, कंटेनरमध्ये रो एवढ्या डेन्सिटीचं लिक्विड घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलाय. काय कन्सिडर केलाय, त्याच्यामध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलाय, म्हणजे एक लिक्विड कॉलम कन्सिडर केला. आणि त्या लिक्विड कॉलममुळे त्याच्याच बॉटमला इथं किती प्रेशर क्रिएट झालेलं असेल ते फाइंड आउट करायचं होतं. सो प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला वापरूनच आपण ते स्टार्ट केलंय. प्रेशर असतं फोर्स अपॉन एरिया. मग त्या लिक्विड कॉलममुळे इथं किती फोर्स येईल, तर त्या लिक्विड कॉलमचं वेट डिवाइड मध्ये एरिया. वेट काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. पुट करत गेलो व्हॅल्यू, पहा फोर्सच्या जागी वेट ठेवलं, वेट मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतो. मासच्या जागी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ठेवलं, परत व्हॉल्यूमच्या जागी त्या सिलेंडरचा एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट पुट केला फॉर्म्युला व्हॉल्यूमचा, रो इंटू जी ऍज इट इज, ए कॅन्सल झालं. सो फॉर्म्युला काय मिळाला, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा रो इंटू झी इंटू एच, रो इंटू झी इंटू एच. इथं आपण फक्त त्या लिक्विड कॉलम मुळेच इथं क्रिएट झालेलं प्रेशर फाइंड आउट केलंय. इथल्या रिजन मधलं लिक्विड किंवा वरती असलेली ऍटमॉस्फेरिक एअर यांचा आपण इथं विचार केलेला नाहीये. हे सिम्पलेस्ट होतं.
याचा यूज आपल्याला आता पुढच्या डेरिव्हेशन मध्ये करायचा आहे. ठीक आहे. सो एकदम सिंपल आहे. आय सपोज यू अंडरस्टूड दिस. हे लक्षात आला असेल. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा पॉइंट लगेच स्टार्ट करायचा आहे. एकदम इझी होतं. ठीक आहे. लगेच लक्षात येण्यासारखं होतं, परंतु खूप इम्पॉर्टंट आहे. याचा यूज आपल्याला जोपर्यंत प्रेशरचा पार्ट संपत नाही या चॅप्टरचा तोपर्यंत कंटिन्युअसली करावाच लागणार आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे गेज प्रेशर अँड ऍब्सोल्यूट प्रेशर. ठीक आहे. GUAGE गेज प्रेशर अँड ऍब्सोल्यूट प्रेशर. गेज प्रेशर अँड ऍब्सोल्यूट प्रेशर. सो गेज प्रेशर कशाला म्हणायचं, ऍब्सोल्यूट प्रेशर कशाला म्हणायचं, यांचा स्टडी आपल्याला या पॉइंट मध्ये करायचा आहे. ठीक आहे. पहा, प्रेशर कॅल्क्युलेशन साठीचे डिफरंट कंडिशन मधले फॉर्म्युलेच आपल्याला आज या लेक्चर मध्ये पाहायचे आहेत. ओके. पहिलं तर लिक्विड कॉलममुळे. ठीक आहे ना. लिक्विड कॉलममुळे कशा प्रकारचं त्याच्या बॉटमला प्रेशर क्रिएट होतं त्याबद्दलचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट गेज प्रेशर आणि ऍब्सोल्यूट प्रेशरचा, तो व्यवस्थित लक्षात द्या. परत मी काय करतो आता पहा, मी अशा प्रकारचं एक सिलेंडर कन्सिडर करतो. इकडे ड्रॉ करतो थोडं. ठीक आहे. अशा प्रकारचं एक सिलेंडर कन्सिडर केलं. परत एकदा इथपर्यंत त्या सिलेंडरमध्ये लिक्विड भरलेलं आहे, ज्या लिक्विडची डेन्सिटी परत आपण रो घेऊयात. ठीक आहे. सो लिक्विड जे त्यामध्ये पोअर केलेलं आहे त्याची डेन्सिटी रो आहे. त्यामध्ये मी परत काय केले की इमॅजिनरी सिलेंडर इथं कन्सिडर केलं. ठीक आहे. आताच आपण या इमॅजिनरी सिलेंडरमुळे कशा प्रकारे प्रेशर क्रिएट होत असतं त्याबद्दलचा स्टडी केलेला आहे. ठीक आहे. आणि या लेवलला आपल्याला काय पाहिजे, प्रेशर कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. सो हा जो एरिया आहे, हा एरिया आहे समजा ए. हा एरिया किती आहे, ए. आता लक्षात घ्या, या लिक्विड कॉलमचा जो टॉप सरफेस आहे, लिक्विड कॉलमचा काय आहे, जो टॉप सरफेस आहे, त्या टॉप सरफेस वरती त्याच्या अबो असलेल्या लिक्विडमुळे जो फोर्स ऍक्ट होतोय तो फोर्स आहे समजा F1. आणि त्याच्यावरती त्याच्या बॉटमला या खालच्या लिक्विडमुळे जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये, तो आहे समजा F2. आणि हा जो पर्टिक्युलर लिक्विड कॉलम आहे, या लिक्विड कॉलमचं वेट W इक्वल्स टू mg हे ऍक्ट होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. परंतु हा लिक्विड कॉलम कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. लिक्विड कॉलम कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये. पहा काय काय केलंय परत एकदा. आता अगोदर आपण फक्त लिक्विड कॉलम मुळेच ऍक्ट होणारं प्रेशर कॅल्क्युलेट केलं होतं. आता त्याच्यावरती असलेलं लिक्विड त्याच्यामध्ये कशा प्रकारचा प्रभाव पाडतं त्याचा सुद्धा आपल्याला कन्सिडरेशन करायचं आहे. ओके. सो हा लिक्विड कॉलम, त्याचा बॉटम सरफेस हा लिक्विड कॉलमचा, आणि बॉटमला असलेल्या म्हणजे या बॉटम सरफेसच्या खाली असलेल्या लिक्विडमुळे अपवर्ड डायरेक्शनमुळे, सॉरी अपवर्ड डायरेक्शन मध्ये या सरफेसवरती F2 फोर्स ऍक्ट होतो. वरती असलेल्या लिक्विडमुळे टॉप सरफेसवरती F1. पहा, आपण एक लिक्विड कॉलम त्या लिक्विडमध्ये कन्सिडर केला. त्याचा जो टॉप सरफेस आहे लिक्विड कॉलमचा, त्याच्याही वरती काही लिक्विड आहे. त्या लिक्विडमुळे त्या टॉप सरफेसवरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट होतो. लिक्विड कॉलमच्या वरती जे लिक्विड आहे या रिजन मध्ये, या रिजन मधल्या लिक्विडमुळे या टॉप सरफेसवरती जो डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला मी F1 न डिनोट केलं. या लिक्विडमुळे या लिक्विड सरफेस, सॉरी लिक्विड कॉलमच्या बॉटम सरफेसवरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे अपवर्ड, त्याला मी F2 न डिनोट केलं. आणि लिक्विड कॉलमचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड ऍक्ट होईल. ठीक आहे. सो लिक्विड कॉलम इज इन इक्विलिब्रियम. लिक्विड कॉलम इज इन इक्विलिब्रियम. सो इक्विलिब्रियमचा अर्थ काय होतो, ऍक्ट होणाऱ्या टोटल फोर्सेसची एकत्र ऍडिशन केली तर ती काय बनत असते, 0. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय करतो, साइन कन्व्हेन्शन सुद्धा कन्सिडर करतो. लॉज ऑफ मोशन मध्ये आपण इक्विलिब्रियमचा पार्ट पाहिला होता. पहा, टॉप सरफेस वरती इथल्या लिक्विडमुळे डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट झाला F1, इथल्या लिक्विडमुळे बॉटम सरफेस वरती अपवर्ड फोर्स ऍक्ट झाला F2, आणि त्याचं वेट W इक्वल्स टू mg ऍक्ट होत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. ओके. त्यातले पहा, हा F1 आणि F1 आणि W हे डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत आणि F2 अपवर्ड ऍक्ट होतोय. ठीक आहे. म्हणजे याला जर आपण सॉल्व्ह केलं तरी अशा प्रकारचं येईल. पहा, F2 मायनस F1 मायनस mg इक्वल्स टू 0. इक्विलिब्रियमची कंडिशन काय आहे, अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायची, F2 पॉझिटिव्ह घेतला, डाऊनवर्ड निगेटिव्ह म्हणजे हा F1 आणि mg मायनस, आणि इक्वेट करायचं 0, कारण लिक्विड कॉलम कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. याला जर रिअरेंज करून लिहिलं तर आपल्याला काय मिळतं पहा. सो आपल्याला मिळेल F2 मायनस F1 इक्वल्स टू mg. काय केलं मी, हा मायनस mg तिकडे पाठवला, तो प्लस mg झाला. आता लक्षात घ्या, समजा हा एरिया आहे A आणि हा सुद्धा एरिया A आहे. एक सिलेंडर म्हटलं की त्याचे दोन्ही
सरफेस एरिया सेम असतात, ठीक आहे, कोन वगैरे नाही येतो, सिलेंडर आहे, हा एरिया ए, हा सुद्धा एरिया ए. मग पहा, समजा इथं प्रेशर आहे P1 आणि इथं प्रेशर आहे P2 आणि ही जी हाईट आहे लिक्विड कॉलमची, ही लिक्विड कॉलमची हाईट आहे H. लक्षात घ्या व्यवस्थित. इथं प्रेशर P1 आहे टॉप सरफेसला, बॉटम सरफेसला प्रेशर आहे P2 आणि जी हाईट आहे लिक्विड कॉलमची ती H आहे. मग पहा, आता आपण फॉर्म्युला पाहिला होता, प्रेशर काय असतं, फोर्स अपॉन एरिया. म्हणजे फोर्स काय असणार आहे, प्रेशर इंटू एरिया. प्रेशर काय असतं, फोर्स अपॉन एरिया, म्हणजे फोर्स काय असणार आहे, प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. ओके, सो F2 काय येईल, काहीच नाही, व्हॅल्यू पुट करतोय आपण फक्त. फोर्स काय येईल, प्रेशर इंटू एरिया. सो F2 काय येईल, सो F2 येईल P2 इंटू ए मायनस मध्ये F1 जो असणार आहे तो P1 इंटू ए इक्वल्स टू हा mg असेल ऍज इट इज. पहा परत एकदा, आपण 3 फोर्सेस इथं कन्सिडर केले. एक टॉप सरफेस वरती ऍक्ट होणारा डाऊनवर्ड डायरेक्शन मधला F1, बॉटम सरफेस वरती ऍक्ट होणारा अपवर्ड डायरेक्शन मधला F2 आणि तिसरं म्हणजे त्या पर्टिक्युलर लिक्विड कॉलमचं वेट W इक्वल्स टू mg. या तिन्ही फोर्सेसमुळे तो लिक्विड कॉलम कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये. कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये. इक्विलिब्रियमच्या कंडिशन आपण ऑलरेडी लॉज ऑफ मोशन मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेल्या आहेत. इक्विलिब्रियमच्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्यानुसार काय केलं आपण, इक्वेशन लिहिलं. F2 वरती जातो, पॉझिटिव्ह घेतला, F1 खाली आणि W सुद्धा खाली, म्हणजे मायनस F1 मायनस mg इक्वल्स टू 0. हे सगळे फोर्सेसचं फायनल रिझल्ट 0 आहे, कारण लिक्विड कॉलम कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये. फोर्सला आपण प्रेशर इंटू एरियाच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. मग इथं काय पहा, P2 मायनस P1 हा ए कॉमन मध्ये आला इक्वल्स टू mg. P2 मायनस P1 ए कॉमन घेतला इक्वल्स टू mg. सो हा P2 मायनस P1 हा ए ऍज इट इज. परत मासला काय लिहिणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू हा जी ऍज इट इज. ओके, हे कळलं, रब करतो मी. याचे फोर्सेसचे नावं लिहिले होते मी, याला रब करतो. आता पहा पुढे, हा P2 मायनस P1 हा ए, व्हॉल्यूमला काय लिहिणार, एरिया इंटू हाईट इंटू रो इंटू जी. आता हा ए आणि ए कॅन्सल झाला, तर P2 मायनस P1 इक्वल्स टू काय आलं, किंवा नुसतं P2 ची व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असेल, हा मायनस P1 तिकडं प्लस झाला. सो P1 प्लस रो जी एच, म्हणजे या पॉइंटचं टोटल प्रेशर P2 म्हणजे या बॉटमचं टोटल प्रेशर P2 किती आलं, P1 प्लस रो जी एच. म्हणजे काय, P1 म्हणजे इथल्या पार्ट मध्ये जे लिक्विड असणार आहे, वरच्या एवढ्या पार्ट मधलं, त्याच्यामुळे ऍड झालेलं प्रेशर प्लस लिक्विड कॉलम मुळे ऍड झालेलं प्रेशर रो जी एच, हे दोन्ही मिळून P2 मिळाला आपल्याला, म्हणजे या बॉटम सरफेसला ऍक्ट होणारं प्रेशर. ठीक आहे, सो दिस इज द. आता पहा, आणखी आपण गेज प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर कशाला म्हणायचं त्याच्याबद्दल पाहिलेलं नाहीये, ते आपल्याला पुढच्या केसमध्ये पाहायचंय. 1 बाय 1 आपण स्टडी करतोय. लक्षात येते का, परत एकदा पहा, मी डायग्रामला रिड्रॉ करतोय, म्हणजे तुमच्या हे नोट डाऊन करायला तुम्हाला इझी जाईल. सो मी एक पर्टिक्युलर वेसल घेतलं होतं, त्या वेसलमध्ये इथपर्यंत लिक्विड घेतलेलं आहे. त्या लिक्विड मध्ये एक इमॅजिनरी लिक्विड कॉलम म्हणजेच सिलेंडर मी कन्सिडर केलेला आहे. इथं फोर्स ऍक्ट होत आहे F1, इथं फोर्स ऍक्ट होत आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये F2. ही जी हाईट आहे लिक्विड कॉलमची, ती लिक्विड कॉलमची हाईट आहे H, याची डेन्सिटी आहे रो. ओके, या सगळ्यांचं कन्सिडरेशन इथं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला इक्विलिब्रियमची कंडिशन जर समजली असेल, F2 मायनस F1 मायनस mg इक्वल्स टू 0, तर तुम्हाला पुढचं लगेच लक्षात येईल. सो F2 मायनस F1 इक्वल्स टू mg आलं. F2 च्या जागी P2 इंटू ए, म्हणजे या पॉइंटचं प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. F1 च्या जागी P1 इंटू ए, म्हणजे या पॉइंटचं प्रेशर इंटू एरिया इक्वल्स टू हा mg. एरिया कॉमन घेतला, P2 मायनस P1 इंटू एरिया इक्वल्स टू mg. सो P2 मायनस P1 इंटू ए इक्वल्स टू V इंटू रो इंटू जी. मासला काय केलं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहिलं. परत व्हॉल्यूमला एरिया इंटू हाईटच्या फॉर्म मध्ये लिहिलं. एरिया कॅन्सल झाला. P2 मायनस P1 इक्वल्स टू रो जी एच, म्हणजे P2 इक्वल्स टू P1 प्लस रो जी एच. सो या लेवलला जे टोटल प्रेशर असेल ते काय असेल, इथं असलेलं प्रेशर P1. पहा, या लेवलला जे टोटल प्रेशर असेल ते काय असेल, तर इथं ऍक्ट होणारं प्रेशर P1 आणि प्लस या लिक्विड कॉलम मुळे ऍक्ट होणारं प्रेशर रो जी एच,
याची आणि याची ऍडिशन केली तर या सरफेसला ऍक्ट होणारं टोटल प्रेशर तुम्हाला मिळेल, दॅट इज द P2 इक्वल्स टू P1 प्लस रो GH. ठीक आहे. सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. यालाही व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. अगोदर जे आपण घेतलं होतं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, त्यामध्ये काय घेतलं होतं पहा, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम मध्ये आपण फक्त तेवढ्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट होणारं प्रेशर कन्सिडर केलं होतं. इथं पूर्ण आपल्याला ज्या सरफेसला प्रेशर पाहिजे बॉटमच्या, ज्याला आपण P2 न डिनोट केलं, त्याच्यावरती जेवढंही लिक्विड असेल त्या सगळ्यामुळेच प्रेशर आपल्याला मिळालं. त्यामध्ये आपण P1 प्लस रो GH हा फॉर्म्युला यूज केला. आता त्यात एक स्पेशल केस स्टडी करूयात, पहा व्यवस्थित लक्षात घ्या. हेच मी कन्सिडर केलं एक वेसल, आणि त्या वेसल मध्ये इथपर्यंत लिक्विड आहे, मात्र मी जो इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलाय त्या इमॅजिनरी सिलेंडरचा जो टॉप पार्ट आहे तो मी लिक्विडच्या सरफेस वरतीच घेतोय. पहा इकडे लक्षात घ्या. मी जो इमॅजिनरी सिलेंडर इथं ड्रॉ करतोय त्या इमॅजिनरी सिलेंडरचा टॉप पार्ट मी सरफेस वरती घेतोय लिक्विडच्या. हा काय, त्या लिक्विडचा सरफेस आहे, आणि या लिक्विड सरफेस वरतीच मी इमॅजिनरी सिलेंडरचा टॉप पार्ट त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता लक्षात घ्या, पर्टिक्युलरली तेच इक्वेशन आपल्याला यूज करायचे. कोणतं आता घेतलेलं, P2 मायनस P1 इक्वल्स टू रो GH, किंवा सिम्पली P2 इक्वल्स टू P1 प्लस रो GH. ओके, बुकमध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड करून दिलं, आपण त्याला एकदम सिंपल बनवूया. ही जी हाईट आहे लिक्विड कॉलमची, ही लिक्विड कॉलमची हाईट H आहे. आता लक्षात घ्या, इथलं प्रेशर म्हणजे P1 असतं आणि इथलं प्रेशर म्हणजे P2 असतं. इथलं प्रेशर आपण P1 न डिनोट केलं तर इथलं P2 न, ही हाईट H. आता हा आपला अगोदर जे आपण इमॅजिनरी सिलेंडर थोडं मध्ये कन्सिडर केलं होतं त्यानुसार आलेलं इक्वेशन आहे. त्याच्यात बदल काय होती पहा. आता P1 म्हणजे काय असणार आहे, तर या टॉप सरफेसला ऍक्ट होणारं प्रेशर, पण त्याच्यावरती तर आता लिक्विडच नाहीये. पहा अगोदर जी डायग्राम होती आपण ड्रॉ केलेली, हे अशा प्रकारचं सिलेंडर होतं, सरफेस इथं होता आणि इमॅजिनरी सिलेंडर इथं होतं. मग इथं प्रेशर P1 होतं, इथं प्रेशर P2 होतं. तर इथं ऍक्ट होणारं जे P1 प्रेशर होतं ते इथल्या लिक्विडमुळे होतं, या रिजन मधल्या, कळतंय नाही, या रिजन मध्ये जे लिक्विड होतं त्या लिक्विडमुळे ऍक्ट होणारं हे प्रेशर होतं P1. आणि हे जे आहे P2, हे P2 म्हणजे या P1 आणि या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट होणाऱ्या रो GH ची ऍडिशन होती. P1 म्हणजे काय, एवढ्या रिजन मधल्या लिक्विडमुळे या टॉप सरफेसवर ऍक्ट होणारं लिक्विड, आणि P2 म्हणजे काय, हे प्रेशर P1 प्लस लिक्विड कॉलममुळे क्रिएट झालेलं प्रेशर रो GH असं होतं. मग आता लक्षात घ्या, आपण जी केस स्टडी करतोय त्यामध्ये आपण काय केलंय, त्यामध्ये आपण जे इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो त्याचा पर्टिक्युलरली टॉप सरफेसच आपण लिक्विडच्या सरफेसलाच घेतलाय. मग इथं P1 ची व्हॅल्यू काय असेल, तर P1 ची व्हॅल्यू म्हणजे P0 म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल. काय असेल, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण कधीही पहा, तुम्ही जर एखाद्या कंटेनरमध्ये इथपर्यंत लिक्विड घेताय तर इथं ऍक्ट होणारं जे प्रेशर असतं टॉप सरफेसवरती लिक्विडच्या ते P0 असतं, म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं. आता आपला इमॅजिनरी सिलेंडरचा टॉप पार्ट आपण सरफेसला घेतलाय, म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होणारं प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ओके, तर बदल फक्त काय होईल तेवढंच पहा. तर P2 इक्वल, आणि P2 ला मी P लिहितो आता डायरेक्टली. P1 म्हणजे P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर झालं, आणि इथलं जे प्रेशर आहे ते P2 म्हणजे त्याला आपण लिहूयात P, म्हणजे इक्वेशन बनेल P इक्वल्स टू P0 प्लस रो GH. तर हे आपलं आता फायनल इक्वेशन झालं. म्हणजे पहा, तुम्हाला आता कधीही समजा तुम्हाला अशा प्रकारचं एखादं लिक्विड दिलं, तुम्हाला प्रत्येक वेळी हा सिलेंडर आता कन्सिडर करायची गरज नसली पाहिजे. तुम्हाला अशा प्रकारचं दिलं की इथपर्यंत लिक्विड आहे आणि लिक्विडच्या सरफेस पासून एक H एवढ्या डेप्थ पर्यंत, ठीक आहे, लिक्विडच्या सरफेस पासून खाली मोजलं तर त्याला डेप्थ म्हणायचं. इथं या रिजन मध्ये प्रेशर काय असेल, तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, वरतून ऍक्ट होणार ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0. आपल्याला इथं प्रेशर किती आहे ते पाहिजे. ठीक आहे, पहा हे आपण डेरिव्हेशन साठी केलं, हे सिलेंडर कन्सिडर करून डेरिव्हेशन केलं तर ते आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळालं, P इक्वल्स टू P0 प्लस रो GH. ओके, आता लक्षात घ्या काय आहे याचा मिनिंग. समजा हा सरफेस आहे, एक लिक्विडच्या मधला सरफेस घेतलाय मी, जिथं प्रेशर किती आहे P, ते टोटल किती असणार आहे, तर त्याच्यावरती जे लिक्विड आहे त्या कंटेनरमध्ये
तेवढ्या लिक्विडची हाईट एच आहे त्याच्यावरती, समजा हा क्रॉस सेक्शन ए डॅश, हा सरफेस ए डॅश ने मी दाखवला, याच्यावरती ऍक्ट होणारा प्रेशर पी काढायचंय तुम्हाला. तर त्याच्यावरती किती हाईट पर्यंत लिक्विड आहे एच, म्हणजे त्याच्यावरती असलेल्या त्या लिक्विडमुळे किती प्रेशर आलं तिथं रो जी एच, आणि त्याच्याही वरती असलेल्या ऍटमॉस्फेरिक एअरमुळे आलेलं P0. म्हणजे या पॉइंटचा आता टोटल प्रेशर तुम्हाला मिळालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0 प्लस त्याच्यावरती असलेल्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट झालेलं प्रेशर. परत एकदा पहा, या सरफेसवरती लिक्विडच्या इनसाइड मध्ये असलेल्या या सरफेसवरती किती प्रेशर ऍक्ट होईल, तर त्याच्यावरती एच एवढ्या हाईट पर्यंत असलेल्या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट झालेलं प्रेशर रो जी एच, आणि त्याच्याही वरती असलेला ऍटमॉस्फेरिक एअरमुळे ऍक्ट झालेलं प्रेशर P0. याचा अर्थ तुम्हाला जेव्हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर निग्लेक्ट नाही करायचं असं क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल, तेव्हा लिक्विडच्या मधल्या कुठल्याही पॉइंटला तुम्हाला या फॉर्म्युल्यानं प्रेशर कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी तुम्हाला टॉप सरफेस पासून ज्या पॉइंटला प्रेशर कॅल्क्युलेट करायचे त्याची हाईट एच माहित असणं आवश्यक आहे. ओके, तर आता आपल्याला आपण जो पॉइंट लिहिला होता गेज प्रेशर अँड ऍब्सोल्यूट प्रेशर, तो काय आहे पहा. ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे काय. सो गेज प्रेशर म्हणजे ऍक्च्युअली मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द प्रेशर असतो. गेज प्रेशर म्हणजे काय असतं, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ द प्रेशर. आता पहा, मी 2 पॉइंट लिहिले होते, एक तर गेज प्रेशर लिहिलं होतं, गेज प्रेशर, आणि दुसरं लिहिलं होतं ऍब्सोल्यूट प्रेशर. दुसरं काय लिहिलं होतं, ऍब्सोल्यूट प्रेशर. आता लक्षात घ्या, आपला फॉर्म्युला P इक्वल्स टू P0 प्लस रो जी एच. P इक्वल्स टू P0 प्लस रो जी एच. ऍक्च्युअली लिक्विड कॉलममुळे किती प्रेशर ऍड झाले, रो जी एच. त्यातला हा P0 म्हणजे काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि टोटल प्रेशर किती आलं, P एवढं आलंय. या दोघांचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन घेतलं, P मायनस P0 इक्वल्स टू रो जी एच. P मायनस P0 इक्वल्स टू रो जी एच, हे इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो तुम्ही जे कॅल्क्युलेट करणार आहात रो जी एच न प्रेशर, ते या दोघांचा डिफरन्स असणार आहे P आणि P0 चा. काय असणार आहे तो, P आणि P0 चा काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो या दोघांचा डिफरन्स म्हणजे हा रो जी एच, हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. ओके, क्लिअर आहे. सो याच्यावरती आता त्यात मग गेज प्रेशर कोणाला म्हणायचं, ऍब्सोल्यूट प्रेशर कोणाला म्हणायचं, याचा आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, पर्टिक्युलरली पहा, गेज म्हणजे काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे, समजा प्रेशर मेजरमेंटचं, त्याचा यूज करून आपण प्रेशर मेजर केलेलं आहे, त्याला आपण गेज प्रेशर असं म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला, गेज प्रेशर. कधीही प्रेशर मेजरमेंट मध्ये हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, याला तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत. ठीक आहे, काय आहे तो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हा पॉइंट त्या ठिकाणी काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. सो सगळ्यात महत्वाचा आहे हा फॉर्म्युला नेमकं आला कशा प्रकारे, हा फॉर्म्युला नेमकं आला कशा प्रकारे ते आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं असतं. ओके, सो पहा, ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि तिसरं एक आलंय आपल्याकडे गेज प्रेशर. तर यांच्यातले एक व्यवस्थित डायग्राम वगैरे, यात आणखी एक असतं ऍब्सोल्यूट झिरो, म्हणजे व्हॅक्युम वगैरे असल्यानंतर जे प्रेशर असतं ना, त्याला आपण ऍब्सोल्यूट झिरो प्रेशर असं म्हणतो. ठीक आहे, सो सध्या एवढं लक्षात ठेवा, हा P इक्वल्स टू P0 प्लस रो जी एच आहे, म्हणजे P मायनस P0 हा रो जी एच येईल. मग आपल्याकडे गेज प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर यातलं कोण आहे आणि ते कशा प्रकार आहे, यांच्या रिलेशन वरती डिटेलमध्ये डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत. आज घेतलेले डेरिव्हेशन आणि प्रेशरचे जे फायनली फॉर्म्युले आले यांचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. बाकी गेज प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यातलं रिलेशन, हे रिलेशन तर ऑलरेडी आलेलं आहे. ठीक आहे, मात्र एक डायग्राम असते ती अशा प्रकारची, मी लेवल डायग्राम ड्रॉ करून अशा लाईन तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगतो नेक्स्ट लेक्चर मध्ये, की नेमकं पर्टिक्युलरली हे 3 प्रेशर, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की गेज प्रेशर आपण कसं मेजर करतो, ऍब्सोल्यूट कसं मेजर करतो, त्यात ऍटमॉस्फिअर कशा प्रकारे घ्यायचं, कशात ऍड करायचं, कशातून सबस्ट्रॅक्ट करायचं, यासाठीचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, सो आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करत आहोत. व्यवस्थित स्टडी करायचं, आता डेली लेक्चर्स येणार आहेत, सो त्याच दिवशी ते लेक्चर्स पाहायचे आहेत. ओके, सो हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.